आणि आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। मुंबईला पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईच्या धरण क्षेत्रातही चांगल्या पावसाचा अंदाज। मुंबईत 135 ठिकाणी झाडं फांद्या कोसळल्याचे प्रकार। घरं भिंती कोसळल्याच्या मुंबई शहरात आतापर्यंत 9 घटना। रायगडमध्ये पावसाची संततधार। अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ। रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा। जिल्हा प्रशासनाकडून 7 तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर। रत्नागिरीला आजपासून पावसाचा 3 दिवस ऑरेंज अलर्ट। सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। रत्नागिरीतील काजळी नदी दुथडी भरून वाहते। किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस। सिंधुदुर्गातील देवघर धरणात जून अखेरपर्यंत केवळ 15% पाणीसाठा। यंदा पाऊस कमी झाल्याने पातळी घटली। पुढील काही दिवस पाऊस सुरू राहिल्यास धरण लवकरच भरण्याची शक्यता। वाशीमध्ये दमदार पावसानंतर एकबुर्जी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात 5% वाढ। त्यामुळे शहरावरील पाणी टंचाईचं संकट काहीसं कमी झालं असून नागरिकांना दिलासा।